काय दिसताच खरपूस असं खमंग थालीपीठ दिसत आहे। बघताच क्षणी खावंसं वाटणारं इथे थालीपीठ तयार आहे। तर हे थालीपीठ गव्हाच्या पिठाचं नसून तर हे थालीपीठ आहे ज्वारीच्या पिठाचं, अगदी रुचकर असं तयार होतं। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर थालीपीठ करण्यासाठी मी इथे 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर थालीपीठ करताना बाइंडिंग चांगलं यावं यासाठी मी इथे 1 वाटीच फक्त बेसन पीठ वापरलेलं आहे, गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि अर्धा वाटी बेसन पीठ। आणि इथे मी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, धने जिरे पूड, अख्खे जिरेसुद्धा टाकलेले आहेत, ओवासुद्धा क्रश करून टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे। तर आता हे सर्व साहित्य मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून याचा छान आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। सैलसर असा मळून घ्यायचा आहे, खूप जास्त घट्ट करायचा नाही आहे, कारण आपण याची थालीपीठ बनवणार आहोत। तर गॅसवरती इथे लोखंडी तवा ठेवलेला आहे व इथे पोळपाट घेतलेला आहे, सुती कपडा घेतलेला आहे। सुती कपडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे, थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे व गॅसवरती तव्यावरती 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। पाण्याचा हात घ्यायचा व गोळा आपल्याला ज्या आकारामध्ये आपल्याला लहान मोठा थालीपीठ थापायचं आहे त्या आकारामध्ये आपल्याला इथे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर गोल असं थालीपीठ इथे थापून झालेलं आहे। तर याला फोल पाडून घ्यायचे आहेत। तर इथे तवा गरम झालेला आहे, तव्यावरती 1 चमचा तेल टाकून घ्यायचं व नंतर थालीपीठ टाकायचं, जेणेकरून थालीपीठ चिटकणार नाही। आणि असं अलगद हाताने आपल्याला इथे कपडा काढून घ्यायचा आहे व वरतून देखील आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे व आता याच्यावरती आपल्याला अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे, कारण थालीपीठ छान वाफवलं जातं। आता या साईडने देखील आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, दोन्ही साईडनी खमंग खरपूस भाजल्याच्या नंतर हे छान लागतं। अगदी घाई गडबड करायची नाही भाजण्याची, याला वेळ लागतो भाजण्यासाठी। तर खमंग खरपूस असे इथे थालीपीठ तुम्ही बघू शकता, सर्व थालीपीठ इथे असे छान रुचकर भाजून घेतलेले आहेत। तर इथे लोणच्यासोबत आणि दह्याच्या चटणीसोबत हे खूप टेस्टी असे लागतात। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा रुचकर रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।